आले मासे चिलापी घेतली मस्त फ्राय करते. रात्री हे पप्पांच्या गोळ्या आणल्यात या, त्यांच्या अशा पुड्या बांधून ठेवते म्हणजे त्यांना समजेल. ही 12 वाजले तरी खेळत बसली. गुड मॉर्निंग. तर मगाशी 10:30 वाजता जाग आली डायरेक्ट, कारण का सकाळी लवकर उठली होती 8:30 वाजता, कारण का आई आज लवकर कामाला गेल्या, कारण का आजपासून त्यांची स्कूल चालू झाली आहे. तर त्याही शिपाई म्हणून कामाला आहेत आपल्या LKमध्ये चुनाभट्टीतच. तर त्यांचा स्कूल चालू झालं आहे. तर कृषिका आज खाली झोपली होती म्हणजे काल, तर त्यामुळे मी वरती झोपले होते सगळ्यांसोबत, म्हणजे सगळे आले संकेत वगैरे त्यांच्यासोबत. तर मग लवकर उठून खाली आले. थोडा वेळ जो डोळा लागला, तो डायरेक्ट 10:30 वाजता मला जाग आली. तर आज आहे मच्छी चवार, तर मच्छी आणायला जायचं आहे. किरण पण लवकर उठून कामाला पण गेला. तर डाळ भात वगैरे बनवलं आहे, पण आता त्याच्यासोबत मस्तपैकी काहीतरी मच्छी आणते फ्राय करायला. तर आता सगळं आवरलं आहे. तर आवरेपर्यंत वाजलेत 12 पावणे 12 झालेत. आता निघते मार्केटला जायला. चला. तर एवढं ऊन आहे ना, आम्ही रिक्षाने चाललो आहे मच्छी मार्केटला, आणि हिला घेऊन मला उन्हातून चालायला जमणारच नाही ना बाबू. चालायला आळस करणार, दुकानात शिरणार, हे घे मम्मा ते घे मम्मा. म्हटलं ऊन पण खूप आहे आणि टोपी घातली की काढणार, टोपीची ॲलर्जी आम्हाला. म्हटलं त्यापेक्षा रिक्षाने जाऊ, पटकन मच्छी पण घेऊन येऊ. चला. तर मच्छी मार्केटला पोचलो आहे आपण. बघूया आता काय मिळते. किरणने तर बोंबील सांगितलं. चला जीपे अंकल. तर मच्छी मार्केटला आली आहे. बघूया काय मच्छी. कटला बांगडे एकदम बारीक आहे. इकडे ये. कसं आहे बोंबील? 100 रुपीज. आणि हे कसे कटला? कटले पण 100. किती आहेत त्यात? कृषिका घरी खायचं ना. आज नाश्ता नाही बनवलाय मम्मीने. नाश्ता नाही बनवला तुझ्या मम्मीने? माझ्या घरी यायचं ना नाश्ता करायला. येते. आले मासे. चिलापी घेतली मस्त फ्राय करते. किती करू बोल? 3 करू? हां करा. तर चिलापी घेतली आणि बोंबील घेतलेत फ्राय करायला, आणि आता निघते इथून. काय रे कुठं? हां चल ना घरी मग. तर आत्ताच मच्छी मार्केटमधनं आलो सुद्धा, पटकन रिक्षाने आलो, कारण का एवढं ऊन आहे ना की जाताना पण रिक्षाने गेलो आणि येताना पण रिक्षानेच आलो. आणि सोबत ही कलाकार, तिला खेळण्यांच्या दुकानात जायचं होतं. म्हटलं हिला नेत बसली ती काय काय मागत बसणार, त्यापेक्षा आपण पटकन जाऊन येऊया. तर मार्केटवरून आले. पहिली मच्छी साफ वगैरे करून घेतली, म्हणजे कापून आणली होती. तर मसाला वगैरे लावून घेतला आहे. इकडे डाळ फोडणीला घातली आहे, भात तर रेडी झाला आहे, आणि अजून बोंबील फ्राय करायचं. तर दुपारी आली, जेवण वगैरे केलं. आता थोडा वेळ झोपले होते, आणि आता बाकीचा जो किचनवरचा पसारा पडला तो सगळं आवरते, कारण का तोच आवरायला मला मिळाला नाही. सगळे जेवण वगैरे झाले, सगळं आवरून घेते. बघा तिला बाटल्या पडल्या, किचन आपला गॅस साफ करायचं, ओटा वगैरे पुसून घ्यायचं. तर आत्ता चहा वगैरे पिऊन झाला आहे. पप्पांकडे जायचं आहे, पण किरणचं एक पार्सल येत आहे म्हणून मी थांबली आहे. त्यांच्या गोळ्या पण द्यायच्या आहेत. परत मार्केटला पण गेली तर जायचं आहे, काम आहे थोडंफार. आणि आज खरंच म्हणजे खूप कंटाळा आला आहे बसून बसून. आज काय एवढं काम नाही. दुपारी जे जेवले थोडा वेळ आराम केला, आणि कृषिकाची मस्ती काही चालूच आहे. बघा मग अशी पडली पण ती खेळता खेळता, पण मस्ती काही थांबली नाही. आणि ते बलूनचं आणलं ते सारखं उडवत बसते. चल. तर आता एवढा वेळ बसली, पार्सलवाला काय आला नाही, तर आईकडे पैसे दिले तर आई घेतील पार्सल. आणि आता निघाले इथून मम्मीकडे जायला. चला. तर चालत चालत मम्मीच्या इथे पोचले पण, आणि आज लिफ्टला गर्दी नाही आहे, पण तिने पण लिफ्टवरतीच गेलेत आत्ताच 2 मिनटापूर्वी. तोपर्यंत इथे बसते. तर लिफ्ट आली नशीब पटकन. चल 19. मम्मीला सांगा बोला आम्ही. तर मम्मीच्या इथे पोहोचले आत्ताच. कुठे गेली?
नाही आली. हवा बघ एवढी येते. तर रात्री या पप्पांच्या गोळ्या आणल्या त्या, त्यांच्या अशा पुड्या बांधून ठेवते म्हणजे त्यांना समजेल ही रात्रीची ही दुपारची, अशा त्यांच्या पुड्या बांधून ठेवते म्हणजे ते घेतात. 2-3 दिवसाच्या एकदम बांधून ठेवते. एवढ्या गोळ्या आहेत. तर आज काय जास्त वेळ थांबली नाही मम्मीच्या इथे, लगेच निघाले. कृषिका पण सोबत नाही आहे आणि घरी जाऊन प्रमोशनच्या 2-3 रील शूट करायचे आहेत कारण का सोमवारी किरण चालणार आहे पोलादपूरला, त्यामुळे चला. तर सकाळचं असलं किती वाजता ओपन होतं? 9:30 वाजेपर्यंत. बरं. तर इकडे 20 रुपये किलो कांदे आणि बटाटी 20 रुपये चालेल. तर मार्केटमध्ये गेल्या तर 30-35 आणि आता पाऊस लागल्यावर अजून महाग होती. तर उद्या घेऊन जायला पाहिजे 5-6 किलो तरी, असं स्टोरेज करून ठेवायला पाहिजे कारण का मार्केटमध्ये खूप महाग विकणार. असं म्हटलं की पावसाळ्यात गोणी वगैरे घेऊन ठेवतात, पण ते जर गोण वगैरे घेऊन ठेवली तर ओलसर असले तर पुसतील पण, त्यामुळे मी घेत नाही. पण 5-6 किलो उद्या घेऊन जाते. आता पिशवी पण हातात नाही तर आत्ताच नेले असते. येऊ जेवायला? कुठं पार्सल माझा? मामाला नाही खाऊ. काय होतंय उठायला? मला वाटलं बॅग आली की काय पार्सल. 41 जीपे करू. चालेल चालेल. तर आत्ताच घरी आले, मामांकडून हे पार्सल घेतलं. कृषिका जेवते. तर आत्ताच किरण जॉबवरून घरी आला आहे आणि आता तो 4 दिवस नाही तर त्याची व्हिडिओ शूट करतो. आता वाजलेत रात्रीचे 10:30. म्हटलं उद्या 2 दिवस नाही तर त्याची व्हिडिओ करून टाकूया आपण. बघा. तुला झोप नाही आली काय ग? ए बोल बच्चन. हम डॉक्टर के पास जाते हैं. मुंह में क्या है तेरे? डॉक्टर जी मैंने जोर 12 वाजले तरी खेळत बसली. बड़ा होया. क्या बडा होय? गाला जांभूळ भरला आणि बोलते बडा होया. क्या बडा होया? काय दाखव काय खाल्लंय सुनू हे? रेडी. तर आत्ता जेवण वगैरे झालंय आणि आज तर आत्ताच सगळी कामं वगैरे आवरली आहेत आणि आत्ता थोडा गल्लीत अशी राहून मरत होती कारण का थोडा खाल्लेला जिरवत होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.